डाएट करूनही वजन कमी होत नाहीये, कदाचित तुम्ही ह्या दोन चुका करत आहात. जय शिवराय मित्रांनो, आज आहे आपल्या फॅट टू फिट सिरीजचा डे 29. पहिली मोठी चूक क्रॅश डाएट, म्हणजेच वजन कमी करण्यासाठी आपण खूपच कमी खातो. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर 1 ते 2 टाइमचं जेवण आपण स्किप करतो. पाणी आणि ग्लायकोजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे सुरुवातीच्या आठवड्यात वजन पटकन कमी होतं, पण नंतर हळूहळू बॉडी सर्वायवर मोड मध्ये, कारण मेटाबॉलिझम स्लो होतं आणि फॅट बर्न थांबतं. जसं की तुमच्या बॉडीला 2000 कॅलरीजची गरज असते, पण अचानकच तुम्ही 1000 कॅलरीज वरती शिफ्ट झाला तर सुरुवातीला 3 ते 4 किलो वजन कमी होईल, पण नंतर काहीच फरक दिसणार नाही. शिवाय थकवा, चिडचिड आणि वर्कआउट मध्ये एनर्जी राहणार नाही. दुसरी मोठी चूक पुरेसे प्रोटीन न घेणं. प्रोटीन हे मसल बिल्ड करणं आणि फॅट लॉस करणं यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. समजा तुम्ही फॅट लॉस करताना फक्त भाजी भाकरी आणि फळे खाल्ली, पण त्याच्यासोबत प्रोटीन इंटेक कमी ठेवलं तर तुमचा फॅट लॉस सोबत मसल लॉस सुद्धा खूप होईल. त्यामुळे तुम्ही अजून वीक दिसता आणि स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी होतो. यावरती पर्याय म्हणून तुम्ही बॅलन्स डाएट, प्रोटीन इंटेक हाय ठेवणं, कार्डिओ करणं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं हे करू शकता. हा हेल्दी आणि स्मार्ट वे आहे तुमचा फॅट लॉस कमी करण्याचा. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि फॉलो करा. भेटत उद्याच्या ब्लॉग मध्ये.